श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, दमलेल्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. ह्या ओळी तुम्ही ऐकल्या असतील आणि आता ते पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे हा व्हिडिओ. गेले 2 दिवस हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आणि त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. किसान भाई आए थे पूरे परिवार के साथ और एक्टिवा लेकर गए. त्याचं झालं असं की शेतकरी बाप लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला स्कूटी घेऊन देण्यासाठी 40,000ची नाणी घेऊन शोरूम मध्ये पोहोचला. 40,000ची नाणी मोजायला त्या शोरूमवाल्यांना 2 ते 3 तास लागले. छत्तीसगडच्या जशपूरमध्ये राहणारे रामलाल यादव. रामलाल यादवांचं स्वप्न होतं की मुलीला स्कूटी घेऊन द्यायची. तिला स्कूटरची गरज होती. गेल्या 6 महिन्यांपासून कुटुंबातील प्रत्येक जण कठोर परिश्रम करत होतं. कोण भाजीपाला विकत होतं तर कोणी मजुरी करत होतं आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य फक्त त्या लेकीला स्कूटी घेऊन देण्यासाठी पैसे गोळा करत होतं. रामलाल यादव म्हणाले, आमच्याकडे नोटा होत्या पण 40,000ची फक्त नाणी होती. ते घेऊन आम्ही शोरूमला पोहोचलो. रामलाल, त्यांची पत्नी सुनीता, मुलगा अजय आणि मुलगी राणीसह शोरूममध्ये दाखल झाले आणि सोबत आणलेलं छोटं पोतं उघडलं आणि शोरूममधले सगळेच आश्चर्यचकित झाले, कारण की त्या पोत्यामध्ये फक्त नाणी होती. पूरा एक बोरा सिक्का दिए ये एक्टिवा गाड़ी देवलाल होंडा शोरूम में खरीदने आए थे अपने सब परिवार के साथ. छोट्याशा पोत्यामध्ये 2,500हून अधिक नाणी होती. शोरूमच्या मालकालाही या शेतकरी बापाचा अभिमान वाटला आणि त्याने हेल्मेट सेट आणि सर्व्हिस वाउचर गिफ्टमध्ये दिलं. शोरूमचे मालक आनंद गुप्ता यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय, कठोर परिश्रमाचा आदर, अशी समर्पण वृत्ती फार दुर्मिळ लोकांमध्ये असते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आणि नेटकऱ्यांकडून खूप कौतुकही केलं जाते. बाप कितीही गरीब असला, त्याची परिस्थिती कितीही हलाखीची असेल तरी लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जग इकडचं तिकडे करेल, पण लेकीची इच्छा पूर्ण करेल. म्हणूनच म्हणतात, लेकीसाठी बापाचं काहीच हे मेनापेक्षाही मऊ असतं.